आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव. निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप. गुन्हेगारी रोखण्यासाठी मोठा निर्णय. आजपर्यंत अज्ञात नंबरवरून फोन आल्यास तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फक्त अंक दिसत होते, पण आता हे बदलणार आहे. दूरसंचार विभागानं टेलिकॉम कंपन्यांना फसवणूक रोखण्यासाठी नंबरसह कॉल करणाऱ्याचं नाव दाखवण्याचे निर्देश दिले. आता असं झाल्यास काय होऊ शकतं ते पाहूया. फोन वाजल्यानंतर आता कॉलरचं नाव दिसणार, त्यामुळे ट्रू कॉलर सारखं इतर मोबाईल ॲपची गरज ग्राहकांना भासणार नाही. त्यामुळे डिजिटल आणि आर्थिक घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना सध्या एका आठवड्यात एका भागात ही सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिलेत. त्यानंतर 2 महिन्यांनी ही सेवा संपूर्ण देशभरात लागू करण्यात येणार आहे. मात्र यातून काही सरकारी संस्था आणि व्यावसायिकांना सूट देण्यात आली. ज्या ग्राहकांनी कॉलिंग लाईन आयडेंटिफिकेशन रेस्ट्रिक्शनची निवड केली आहे त्यांचं नाव संरक्षित राहील. यात प्रामुख्यानं गुप्तचर अधिकारी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे. ही सूट बल्क कलेक्शन, कॉल सेंटर किंवा टेलिमार्केटर्सना मिळणार नाही. याबाबत सायबर तज्ज्ञांशी आम्ही बातचीत केली. ते काय म्हणालेत पाहूया. हा निर्णय तसा खूप आधी घेतला होता, पण इम्प्लिमेंटेशन आता करण्यात येते. सांगण्यात येते की 1 आठवडा प्रायोगिक तत्वावर एक सर्कलमध्ये हा निर्णय घेण्यात येईल, हे इम्प्लिमेंट करण्यात येईल आणि झाल्यानंतर एक टेस्टिंग झाल्यानंतर ते पूर्ण भारतभर इम्प्लिमेंट करण्यात येईल. आपल्या सर्वांसाठी हा बदल स्वागतार्ह आहे. मात्र ही सेवा नेमकी केव्हापासून सुरू होणार आणि याचा गुन्हेगारी रोखण्यात कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.